सत्यस्य अपहितं मुखं सतत्वां पूषणपारुनु सत्यधर्माय दृष्टये. ओम राम मित्राय नमः. एकला श्वास घे, दोन्ही हात समोरून छताच्या दिशेने. एक. दोनला श्वास सोडत कमरेतून पुढे वाका. दोन. पाय गुडघ्यातून सरळ असतील. तीनला श्वास घेत डावा पाय मागे. तीन. मान मागे टाका, दृष्टी छताच्या दिशेने, छाती पुढे काढा. चारला श्वास रोखत उजवा पाय मागे. चार. संपूर्ण शरीराची ताठतिरपी अवस्था. कमर जास्त वर नाही, जास्त खाली नाही. श्वास सोडत गुडघे, छाती, कपाळ जमिनीला. 5. कमर जाणीवपूर्वक वर. श्वास घेत कपाळ, छाती वर उचलायची आहे. 6. मान मागे टाकायची आहे, दृष्टी छताच्या दिशेने. 7ला हातापायांची जागा न बदलता कमर वर उचलायची आहे. 7. 8ला श्वास घेत डावा पाय पुढे. 8. 9ला उजवा पाय पुढे. 9. 10ला श्वास घेत दोन्ही हात समोरून छताच्या दिशेने. 10. हात बाजूने खाली. पूर्वस्थिती, हातांची नमस्कार स्थिती. ओम ह्रीम रवये नमः. 1 पृष्ठासन. 2 जानुभालासन. 3 अर्धभुजंगासन. 4 हस्तपादासन. 5 अष्टांग. 6 भुजंगासन. 7 जानुशिरासन. 8 अर्धभुजंगासन. 9 जानुभालासन. 10 पृष्ठासन. हात बाजूने खाली, हातांची नमस्कार स्थिती पूर्ण. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात बाजूने खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. हातांची नमस्कार स्थिती. ओम ह्रैम भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात बाजूने खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रौम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. पूर्वस्थिती. श्वास घ्या, श्वास सोडा. ओम रहा उष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पुढील 6 सूर्यनमस्कार उजव्या पायाने होतील. उजवा पाय मागे आणि पुढे घ्यायचा आहे. ओम राम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 उजवा पाय मागे. 3 4 5
6 7 8 उजवा पाय पुढे 9 10 हात बाजूने खाली. ओम ह्रीम मरीचे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात बाजूने खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात बाजूने खाली. हातांची नमस्कार स्थिती पूर्ण. थकवा आला असेल तर थांबून घ्या. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. ओम ह्रीम सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात बाजूने खाली. हातांची नमस्कार स्थिती. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रौम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात खाली. पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पूर्ण सूर्यमंत्र डाव्या पायाने करायचा आहे. ओम ह्राम ह्रीम ह्रूम रैम रोम रहा. मित्र रवी सूर्य भानु खगपूष्ण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवितृ भास्करभ्यो नमो नमः. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 3, श्वास रोखत 4, श्वास सोडत 5, श्वास घेत 6, श्वास सोडत 7, श्वास घेत 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10. हात बाजूने खाली. दंड स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. 1 2 3 4 बैठक स्थिती पूर्ण. शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. 1 ला हातांच्या कोपऱ्यांवर, 2 ला शयन स्थिती पूर्ण. शवासन घ्यायचं आहे. 1 ला पायात अंतर, 2 ला हातात अंतर, 3 ला मान डाव्या किंवा उजव्या बाजूला वळलेली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. श्वसन ध्यान करणार आहोत. सुरुवातीला पोटाचे श्वसन. श्वास घेत पोट वर, श्वास सोडत पोट खाली. श्वास घेत पोट वर, श्वास सोडत पोट खाली. चेस्ट ब्रीदिंग करणार आहोत. श्वास घेत छातीवर, श्वास सोडत छाती खाली. श्वास घेत छातीवर, श्वास सोडत छाती खाली. शोल्डर ब्रीदिंग करणार आहोत. श्वास घेत खांदेवर, श्वास सोडत खांदे जागेवर. श्वास घेत खांदे अलगदपणे वर, श्वास सोडत खांदे जागेवर. तीनही श्वसन एकत्रितरित्या करणार आहोत. श्वास घेत पोट, छाती, खांदेवर. श्वास सोडत खांदे, छाती, पोट खाली. श्वास घेत पोट, छाती, खांदेवर. श्वास सोडत खांदे, छाती, पोट खाली. श्वास घ्या, श्वास सोडा. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीर सैल सोडायचंय. सूर्यनमस्कारांमधून आलेला थकवा शवासनामधून कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या ज्या अवयवांना ताण दाब आला असेल त्या अवयवांना शवासनामधून शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय. कुठेही हालचाल करायची नाही आहे. शवासनात डोळे मात्र बंद असतील. संपूर्ण लक्ष शरीराकडे. अवयव ध्यान करणार आहोत. ज्या ज्या अवयवांची मी नावं घेईल त्या अवयवांपर्यंत मनाने पोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या अवयवांना शिथिल करायचंय, रिलॅक्स करायचं आहे. त्या अवयवांची हालचाल करायची नाही आहे. सुरुवातीला पायांची दाही बोट, तळपाय, मडपाय, टाचा, घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कमर, कमरपासून खालचा भाग संपूर्णपणे शिथिल. सैल सोडा. ओटीपोटाकडे येणार आहोत. ओटीपोट, पोट, छाती, छातीच्या बरगड्या, छातीची डावी बाजू, छातीची उजवी बाजू. पाठीकडे येणार आहोत. पाठीचे एक एक मणके. सैल सोडायचे आहे. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण मान, पाठ सैल सोडा. मानेपासून खालचा भाग संपूर्णपणे सैल सोडायचा आहे. चेहरा प्रदेशाकडे येणार आहोत. हनुवटी, ओठ, जीभ, दात, गाल, कान, नाक, डोळे, बुबुड, पापण्या, भुवया, कपाळ, मस्तिष्क. डोक्याच्या केसापासून तर पायांच्या बोटांपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स. कुठेही ताण नाही, कुठेही दाब नाही. अजूनही एखाद्या अवयवाला त्रास झाला असेल त्या अवयवाकडे मनाने पाहण्याचा प्रयत्न करा. त्या अवयवांची हालचाल करू नका. होल बॉडी इज रिलॅक्स. संत श्वसन चालू ठेवा. शवासन सोडणार आहोत. डोळे उघडून मान सरळ, हात जवळ, पाय जवळ. स्थिर राहा. श्वास घ्या, श्वास सोडा. पुढचं आसन हलासन करणार आहोत. त्यासाठी श्वास घ्या, श्वास सोडा. एकला श्वास घेत दोन्ही पाय द्विपादमध्ये एक. दोनला श्वास सोडत पाय डोक्याच्या दिशेने दोन. हातांचा आधार कमरेला देऊ शकतात. स्थिर राहा. तीनला अंकी श्वास सोडत
पायांची बोट जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3. ज्यांना जास्त कमरेचा त्रास असेल त्यांनी द्विपादमध्ये थांबलं तरी चालेल. हलासनामध्ये पायांची नख जमिनीला टेकलेली असतील. हलासन स्थिती पूर्ण केली असेल तर दोनही हात खाली देखील घेऊ शकतात. दोनही हात जमिनीला असतील. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळे थायरॉइड, दमा, कफ यांसारखे त्रास कमी होण्यास मदत होत असते. आसन सोडणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे व पाय जमिनीला समांतर करायचे आहेत. 1. 2 ला पाठीचा एक एक मणका श्वास सोडत जमिनीला टेका. 2. 3 ला आणखी श्वास सोडत पाय जमिनीच्या दिशेने. 3. स्थिर राहा. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. उपआसन ग्रीवासन करणार आहोत. त्यालाच कंबरासन असेही म्हणतात. त्यासाठी 1 ला दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करा. 1. 2 ला हातांनी पायांची घोटे पकडा. 2. 3 ला श्वास घेत कमरवर. 3. संपूर्ण शरीराची अवस्था झोपडीसारखी झालेली आहे. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. कंबर दुखीसाठी अत्यंत उपयुक्त असे आसन. आसन सोडणार आहोत. 1 ला श्वास सोडत कमर जमिनीवर. 1. 2 ला हात बाजूला. 2. 3 ला पाय सरळ. 3. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. शवासन घेणार आहोत. 1 ला पायात अंतर, 2 ला हातात अंतर, 3 ला मान डाव्या किंवा उजव्या बाजूला. डोळे अलगदपणे बंद. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीर ढिलं सोडायचं आहे. संपूर्ण शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या ज्या अवयवांना आसनांमधून त्रास झाला असेल त्या अवयवांना रिलॅक्स करायचा आहे. श्वासाकडे लक्ष असू द्या. मनात कोणतेही विचार नसतील. संपूर्ण लक्ष फक्त आपल्या शरीराकडे. शवासन सोडणार आहोत. 1 ला डोळे उघडून मान सरळ. 2 ला हात जवळ. 3 ला पाय जवळ. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. 1 ला हातांच्या कोपऱ्यांवर. 2 ला बैठक स्थिती पूर्ण. बैठक स्थितीमधून विपरीत शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6. विपरीत शयन स्थिती पूर्ण. हनुवटी जमिनीला टेकलेली असेल. मागून पायांची नख जमिनीला असतील. विपरीत शयन स्थितीमध्ये धनुरासन व नौकासन हे दोन्ही आसन करणार आहोत. सुरुवातीला धनुरासन हे आसन करणार आहोत. त्यासाठी 1 ला दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करा. 1. 2 ला हातांनी पाय पकडा. त्याच वेळीस कपाळ जमिनीला असेल. 2. 3 ला श्वास घेत हातांनी पाय व पायांनी हात ओढा. 3. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळे पाठीचे व पोटाचे स्नायू बळकट होत असतात. पाठीची लवचिकता देखील वाढण्यास मदत होत असते.
आसन सोडणार आहोत. 1 ला कपाळ जमिनीला टेका. 1. 2 ला हात बाजूला. 2. 3 ला पाय सरळ. 3. पुढील आसन नौकासन करणार आहोत. त्यासाठी 1 ला दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत. 1. त्याच वेळेस कपाळ जमिनीला असेल. 2 ला श्वास घेत पुढून हात, कपाळ, मान, खांदे, छाती व मागून पाय वर उचलायचे आहेत. 2. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. स्थिर सुखम आसनम. आसन स्थितीमध्ये स्थिरता व सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होत असते. तसेच पोटाची चरबी देखील या आसनामुळे कमी होण्यास मदत होते. आसन स्थिती सोडणार आहोत. 1. 2. विपरीत शयन स्थिती पूर्ण. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वानक्रिया व मार्जर क्रिया करून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला सूर्यनमस्काराच्या 4 नंबरच्या स्थितीत या. श्वानक्रियेस सुरुवात करायची आहे. श्वानक्रियेचे 5 ते 10 आवर्तन कंप्लीट करायचे आहेत. श्वानक्रिया व मार्जर क्रिया या दोनही क्रिया हळुवारपणे करायच्या आहेत. कुठेही कमरेला झटका द्यायचा नाही आहे. श्वान क्रियेचे 10 आवर्तन कंप्लीट झाले असतील तर मार्जर क्रिया कंप्लीट करायची आहे. मार्जर क्रियेसाठी गुडघ्यांवर या. मार्जर क्रियेचे 10 आवर्तन कंप्लीट करा. त्यानंतर मकरासन स्थिती घ्या. मकरासन घेणार आहोत. 1, 2, 3. डोळे बंद करा. संपूर्ण थकवा मकरासनामधून बाहेर काढायचा आहे. मकरासन सोडणार आहोत. 1, 2, 3. विपरीत शयन स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6. बैठक स्थिती पूर्ण. आदर्श बैठक स्थिती घ्या. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पुढचं आसन वज्र पश्चिमोत्तानासन करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला वज्रासन स्थिती घ्या. 1 डावा पाय मागे, 2 उजवा पाय मागे. वज्रासन स्थिती पूर्ण. सुरुवातीला डाव्या पायाने हे आसन करणार आहोत. त्यासाठी 1 ला डावा पाय सरळ करा. 1. सीट जमिनीवर घ्या. 2 ला श्वास घेत दोन्ही हात समोरून वर. 2. हात जास्तीत जास्त वर ताणून घ्या. 3 ला श्वास सोडत दोन्ही हातांनी पायांची अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. 3. कपाळ
गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. गुडघे मात्र सरळ असतील. पाय गुडघ्यातून वाकवायचा नाहीये. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत आणखी पुढे वाकता येत असेल तर त्याचा प्रयत्न करा. श्वासाचे आवर्तन करून घ्या. आणखी श्वास सोडा, पुढे वाकण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न शैथिल्यम. प्रयत्नांची शिथिलता करायची आहे. अट्टास कोणीही करणार नाही. जेवढे पुढे वाकणं शक्य असेल तेवढेच पुढे वाका. आसन सोडणार आहोत. 1 2 3. वज्रासन स्थिती पूर्ण. विरुद्ध पायाने आसन करणार आहोत. 1 ला उजवा पाय सरळ करा. 1. सीटवर बसून घ्या. 2 ला श्वास घेत दोन्ही हात समोरून छाताच्या दिशेने. 2. 3 ला श्वास सोडत दोन्ही हातांनी पायाची अंगठे पकडा. 3. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. स्थिर राहा. आसन सोडणार आहोत. 1 2 3. वज्रासन स्थिती पूर्ण. दीर्घ श्वास घ्या. प्रदीर्घ श्वास सोडा. पुढचं आसन वज्रवीरासन करणार आहोत. त्यासाठी गुडघ्यांवर या. 1. सुरुवातीला डाव्या पायाने वज्रवीरासन हे आसन करणार आहोत. त्यासाठी 1 ला डावा पाय 90 अंशाच्या कोनात पुढे घ्या. 1. 2 ला दोनही हात नमस्कार स्थितीत डाव्या गुडघ्यावर असतील. 3 ला श्वास घेत दोन्ही हात समोरून छताच्या दिशेने. 3. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडणार आहोत. 1 2 3. विरुद्ध पायाने आसन करणार आहोत. 1 2 3. आसन स्थिती टिकवण्याचा प्रयत्न करा. आसन सोडायचंय. 1 2 3. वज्रासन स्थितीमध्ये येणार आहोत. 1. वज्रासन स्थिती पूर्ण. पुढचं आसन वज्रवक्रासन करणार आहोत. त्यासाठी 1 ला डावा पाय सीट जवळ. 1. त्याच वेळेस सीट मात्र जमिनीवर. 2 ला उजवा हाताच्या पंजा डाव्या हाताच्या पंजा समोर. 2. 3 ला मान मागे. 3. डोळे बंद करा. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. पोटाला आणखी पीड देता येत असेल तर त्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडणार आहोत. 1 ला डोळे उघडून मान सरळ. 1. 2 ला हात बाजूला. 2. 3 ला पाय वज्रासनात. 3. दीर्घ श्वास घ्या. प्रदीर्घ श्वास सोडा. विरुद्ध पायाने आसन करणार आहोत. 1 2 3. मागची भिंत पाहिली असेल तर डोळे अलगदपणे बंद करा. पोटाला आणखी पीड देता येत असेल तर त्याचा प्रयत्न करायचा आहे.
आसन सोडणार आहोत. 1 2 3. वज्रासन सोडणार आहोत. 1 2. बैठक स्थितीमधून दंडस्थितीमध्ये येणार आहोत. 1 2 3 4. दंडस्थिती पूर्ण. पार्श्वतानासन हे आसन करणार आहोत. त्यासाठी 1ला दोन्ही पायात अंतर. 1 2ला दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत समांतर. 2 3ला डावा हात डाव्या पायाच्या पंजाजवळ, त्याच वेळेस उजवा हात सरळ करायचा आहे. 3 4ला मान उजवीकडे वळवून उजव्या हाताचा पंजा बघा. 4 आसन सोडणार आहोत. 1ला मान सरळ करायची आहे. 1 2ला हात खांद्यांच्या रेषेत सरळ असतील. 2 हात खांद्यांच्या रेषेत सरळ असू द्या. विरुद्ध बाजूने आसन करणार आहोत. 1 2 आसन सोडणार आहोत. 1 मान सरळ. 2 हात खांद्यांच्या रेषेत सरळ. 3 हात बाजूने खाली. 4 दंडस्थिती पूर्ण. पुढचं आसन नटराज आसन करणार आहोत. त्यासाठी 1ला डावा पाय गुडघ्यात वाकून डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडा. 1 2ला उजवा हात सरळ. 2 3ला श्वास घेत हाताने पाय व पायाने हात ताणा. 3 एका बिंदूवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडणार आहोत. 1 2 3. विरुद्ध पायाने आसन करणार आहोत. 1ला उजवा पाय गुडघ्यात वाकून उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. 1 2ला उजवा हात सरळ. 2 3ला श्वास घेत हाताने पाय पायाने हात ताणा. 3 आसन सोडणार आहोत. 1 2 3. दंडस्थिती पूर्ण. दंडस्थितीमध्ये पुढील आसन एकपादवृक्षासन करणार आहोत. त्यासाठी 1ला डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर. 1 2ला दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत. 2 स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा. आसन सोडणार आहोत. 1 2 विरुद्ध पायाने आसन करणार आहोत. 1ला उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर. 1 2ला दोन्ही हात नमस्कार स्थितीत डोक्याच्या वर. 2 आसन सोडणार आहोत. 1 2 दंडस्थिती पूर्ण. दंडस्थितीमधून बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. 1 2 3 4. बैठक स्थिती पूर्ण.
प्राणायामापूर्वी संपूर्ण शरीर हे शिथिल करायचं आहे. शवासन सोडणार आहोत. कपालभाती प्राणायाम.
सर्वे अपि सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांती। डोळे बंद असू द्या. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या. पर्वतासन करणार आहोत. संपूर्ण शरीरवर ताणून घ्या. हातांची नमस्कार स्थिती, शरणागत मुद्रा. विश्वशक्तीला शरण जायचे आहे. कमरेतून पुढे वाका. संपूर्ण तनाने मनाने विश्वशक्तीला शरण जायचं आहे. संपूर्ण जगाला सुख, समृद्धी आणि शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे. शरणागत मुद्रा सोडणार आहोत. 1 2 हात बाजूने खाली. दोन्ही हातांचे घर्षण करायचे आहे. हातांमध्ये निर्माण झालेली ऊब डोळ्यांना अलगदपणे द्या. हातांच्या ओंजळीत डोळे सावकाशपणे उघडा. वज्रासन पद्मासन सोडणार आहोत. 1 2 पायांची हालचाल करून घ्या. दंडस्थितीमध्ये येणार आहोत. 1 2 3 4 दंडस्थिती पूर्ण. वृक्षासन करणार आहोत. 1 2 3 संपूर्ण शरीर वर ताणून घ्या. आसन सोडणार आहोत. 1 2 वर्गविराम.